नर्मदे हार. आत्ताच मागे गेला तो टेमलाचा भराव, आम्ही मयाचा जो भराव होता तो भराव क्रॉस केला आहे आणि आता आलो आहे. तर हे कुकरिया गाव आहे. आता आम्ही इथे पोहोचलो आहे आणि आपण मागे बघू शकता हे बाबाजी रतलामचे आहे आणि हे गुजरात अहमदाबादचे आहे. तर नर्मदे हार. तर आपण आत्ताच हे जे बाबाजी आहे ह्या बाबाजी सोबत थोडीशी चर्चा करू. हे बाबाजी कैलास मानसरोवर परिक्रमा, हे बाबाजी 2019 मध्ये कैलास मानसरोवर परिक्रमा करून आले. तर असे संतही सुद्धा परिक्रमा, ज्यावेळेस आपण मयाची परिक्रमा करतो तर त्यावेळेस असे महान संत सुद्धा भेटतात. तर हे भोले बाबांचे भक्त आहे आणि आपण त्याच्यासोबत थोडी चर्चा करू. तर बाबाजी तसे ते हिंदी आहे पण मराठी सुद्धा त्यांना येते. तर बाबाजी थोड़ा हमें इसके बारे में बताइए, मानसरोवर के बारे में. कैलास मानसरोवर हे खूप मोठी यात्रा आहे आणि हिंदू धर्मामध्ये जर आपण शिवला एवढी भक्ती करतो, तो माझा विचार आहे की कैलास मानसरोवर एकाच वेळेस तो जायला पाहिजे. आणि एकाच वखत जर परिक्रमा केली तुम्ही कैलास मानसरोवरची, तर तुम्हाला असं वाटेल की तुमचं जीवन धन्य होऊन गेलं. कारण की परिक्रमा केल्यानंतर आपण आपलं मन तिथेच राहतं, परत येत नाही आपण. आपलं भौतिक सरत राहतं. आता कैलास मान परिक्रमा कसं काय करणार? हा एक मोठा विषय आहे. बहुतेक सगळ्यांना माहीत नसतं. पण कैलास मानसरोवर हे तिबेटमध्ये आलेलं आहे आणि तिबेट सध्या चायनाच्या अंडरमध्ये आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला पासपोर्ट आणि व्हिसा लागतो. तर पहिल्यांदा तर आपल्यापाशी पासपोर्ट व्हायला पाहिजे. पासपोर्ट हे जरुरी आहे. दुसरं, की कैलास परिक्रमा ही जी व्यवस्था आहे ती आपले विदेश मंत्रालय करतात आणि विदेश मंत्रालयावरून ही परिक्रमाचे रजिस्ट्रेशन होतं. आणि आपला अख्खा भारतामधून ऑनलाईन त्याचं रजिस्ट्रेशन होतं. मग तो रजिस्ट्रेशनचा जो टायमिंग आहे त्याच्या टायमिंगमध्येच तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करायचं राहतं आणि ते रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर त्याचा ड्रॉ होतो आणि त्या ड्रॉमध्ये त्यांचा नंबर लागतो. त्याची कुल बॅच असते. एक बॅचमध्ये 60 लोकं असतात. अनेक बॅच असते. तशी 60 बॅच जाते. मग तुम्हाला ते समजेल की तुमच्या कोणत्या बॅचमध्ये नंबर लागलेला आहे. मग त्या बॅचमध्ये नंबर लागल्यानंतर आपल्याला दिल्लीला बोलावता आणि दिल्लीवरून तुमची सगळी परिक्रमाची व्यवस्था होते. त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल करावं लागतं. फिटनेस सर्टिफिकेट द्यायला लागतं. दिल्लीमध्ये तुमच्या डी-एच-एलमध्ये मेडिकल पास झाल्यानंतरच पुढे आय-टी-बी-पीमध्ये जायला लागतं आणि आय-टी-बी-पीने जेव्हा तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट दिलं, तेव्हा तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजे तुमची मानसरोवर यात्रा तिथून चालू होते. मानसरोवर यात्रा तिथून चालू झाल्यानंतर पण तेवढं पुरतं नाही आहे. पुढे 12,000 फूटच्या वरती गेल्यानंतर गुंजी करून एक गाव येतं आणि त्या गुंजी गावमध्ये पुन्हा तुमचा मेडिकल टेस्ट होतो आणि तिथे जर तुमची फिटनेस नसली, तर तुम्हाला तिथून परत यायला लागतं. कारण की रक्तचाप तिथे जास्त असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त तकलीफ होऊ शकते. ऑक्सिजन वरती कमी असतो. त्याच्यामुळे ऑक्सिजन लेव्हल कमी असलं तरी पुढे जाऊ नाही देत. तर ही सगळी व्यवस्था आणि मेडिकल फिटनेस आपल्याला करायला लागते. तेव्हा आपण हे राहिलं. तर ही भौतिक प्रक्रिया आहे. पण जर तुमच्या मनामध्ये शिव प्रत्ये भक्ती आहे, श्रद्धा आहे, भाव आहे, तर हे महादेवचं नेटवर्क आहे आणि ह्या महादेवच्या नेटवर्कमध्ये अगर हृदयमध्ये एकदा तुम्हाला इच्छा झाली आहे, तर तुम्हाला किती पण तकलीफ असो, काही पण तकलीफ असो, पण तुमची परिक्रमा नक्की होणार, हा माझा विश्वास आहे. बाबाजी थोडंसं त्या परिक्रमाचं हे सांगा. म्हणजे जसा त्रास काय झाला, कसं आहे, ऑक्सिजनची लेवल असेल, तुम्ही केव्हा केली, किती वेळा केली, हां. कोणती कोणती केली. 2019 2002 मध्ये मी एकदा यात्रा केली पहिल्यांदा. तेव्हा पुष्कळ तकलीफ होती. त्यावेळेस सुविधा कमी होती. चायनामध्ये पण कमी होती, तिबेटमध्ये आणि इथे पण कमी होती. पण श्रद्धा होती त्यामुळे ते परिक्रमा होऊ शकली. नंतर 2019 मध्ये मी परत परिक्रमा केली माझी धर्मपत्नी लीना संघात आणि आम्ही दोघांनी परिक्रमा केली. आता त्यावेळेस सुविधा थोडी वाढलेली होती. पण जी परिस्थिती आहे मतलब भौगोलिक परिस्थितीमध्ये काही फरक पडत नाही. तिथे ऑक्सिजन खूप कमी असतं. ऑक्सिजन कमी असल्यामुळे तुम्ही वजन उचकून चालू नाही शकत. हळू-हळू तुम्हाला चालायला लागतं. एक-एक पाय ठेवून तुम्हाला चालायला लागतं. जर तुमच्या मनामध्ये असलं असतं, की आम्ही एवढं सगळं करतो, हे करतो, तर आमच्याकडून परिक्रमा होऊन जाईल. तसं नसतं. मनाचा अभिमान सोडायला लागेल, समर्पित व्हायला लागेल. तेव्हा जे आपल्याला महादेवचा साथ भेटतो आणि रक्तचाप हमेशा जास्तच राहतो गुंजीला गेल्यावरती. कारण की 12,000 फूटची हाईट आहे. तिथे हाय अल्टिट्यूडमुळे रक्तचापची परिस्थिती वाढतेच, कोणी पण असो. त्याच्यामुळे आपल्याला
चालणं कठीण होऊन जातं. तेवढंच आहे. हं. म्हणजे जेव्हा भगवंताची मर्जी असेल. भगवंताची कृपा आणि तुमचं फिटनेस दोघं जरुरी आहे. कधी हा अभिमान नाही करावा, की मी परिक्रमा केली आहे, तर मी दुसऱ्यांदा करू शकेल. नाही पण करू शकणार. कारण की माझी पत्नी होती लीना, तिच्याकडून बिलकुल चालावत नव्हतं. हं, हं. म्हणजे तिच्या गुडघेमध्ये गॅप आहे, हे आहे सगळे. पण तिची श्रद्धा इतकी होती, हं, हं. की ती तिच्यामुळे, तिच्या ऊर्जेमुळे मी पुढे चालू शकलो. हां, हां. मला असं वाटत होतं. तर कधी-कधी आपल्याला वाटतं, की आपण चालून राहिलो, पण कोणीही परिवार, आपल्या परिवारची प्रार्थना, आपले घराचे लोकांची प्रार्थना, आपली स्वतःची श्रद्धा आपल्याला परिक्रमापर्यंत घेऊन जाऊ शकते. पण तेवढी श्रद्धा आपल्याला समर्पित करायला लागेल. आणि आता जसं तुम्ही नर्मदा परिक्रमा करून राहिले, तर नर्मदा ही शिवपुत्री आहे. शिवाचीच पुत्री आहे आणि शिवची कृपामुळेच आपण हे करून राहिलेलो आहे आणि आपली यात्रा होऊन राहिली आहे. आपण जर मनात असं ठेवलं, की नाही माझ्याकडून आपल्याकडून यात्रा होतच नाही. माईची कृपा असली तर यात्रा होते. तसेच ही कैलास मानसरोवर यात्रा आहे. मी 2002 मध्ये गेलो तरी मला वाटलं, की मी अजून तिथेच आहे. 2019 मध्ये गेलो तरी मला वाटलं, की मी अजून परत आलोच नाहीये. तिथेच माझं आहे. मन तिथेच आहे. जेव्हा आपण डोळे बंद केलं तर आपल्याला कैलास पर्वतच दिसतो. तिचीच स्तुती होते. आणि जेव्हा कोणी कैलास परिक्रमा असं विचारलं, तेव्हा असं वाटतं, की मन भरून त्यांना काहीतरी सांगावं, खूप सांगावं असं मन होऊन जातं. आणि आहे जसं की तुमच्या डोळ्यात पाणी येऊन गेलं, तसं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तिथे गेल्यानंतर जेव्हा कैलास मंदिर नाही, काही नाही, काहीच नाही, फक्त विराट स्वरूप आहे. त्याला पाहिल्यानंतर, तिथलं वातावरण पाहिल्यानंतर असं मनातून, हृदयातून जसे काही आपलं चमत्कार होऊन राहिला, हृदयामधून सगळं पाणी वाहून राहिलं आणि आपला जो अभिमान आहे सगळा सुटून राहिला आहे. एक किस्सा सांगतो, की जेव्हा आम्ही लीनाबरोबर मी परिक्रमा केली, वरती गेलो. चरण स्पर्शला जायला लागतं. तिथे बिलकुल कैलास पर्वत जवळ आपण जातो. तर तिथे गेल्यानंतर सगळे असे चोधार असून रडतात. जसं काही असं वाटतं, की आपण आपला काय म्हणताय पियरमध्ये म्हणजे घरी आलोय, मायकामध्ये आलेलो आहे, घरी आलेलो आहे आणि जसं काही वडील आपल्याला किती दिवसापासून बोलावून राहिले, की त्यांचे पुत्र अजून आले नाही, त्यांना भेट घ्यायची आहे. असं एक वातावरण होतं आणि इतके रडता, स्वतःच्या मनात जे पण छळ, कपट जे पण असतं त्याचा पस्तावा करता आणि मन शुद्धीकरण करतात. ते झाल्यानंतर मग लीना मला म्हणे, "मी आता तुमचे पाय पडेल." तेव्हा मी तिला सांगितलं, म्हटलं, "नाही, तू आता माझ्या बायका स्वरूपमध्ये नाही आहे. तू कैलासी आहे. कारण की तू कैलास यात्रा करून राहिली आणि समोर भगवान आहे आणि कैलास यात्री म्हणजे याच्यामध्ये काही संबंध नाही आहे. आता आपण सगळे सारखे आहे. तो कैलास पर्वत जवळ जेव्हा बसलेले आहे, म्हणजे याच्यामध्ये काहीच भेदभाव नाही आहे. हा भाव आपल्यामध्ये असला तर खूप बरं वाटतं आणि खूप मजा येते. हे एक एक आमचे हे हे एम-पीचे बाबा आहे. तर त्यांनी 2019 मध्ये त्यांना पण केलेले आहे. 2019ला परिक्रमा केली आहे. तर त्यांचा आपण थोडासा अनुभव घेऊ. तर नर्मदे हर. तर हे बाबा आपण बघताय तर हे आहे एम-पीचे. तर त्यांच्याशी आता आपण थोडंसं कैलास मानसरोवर त्यांनी बी परिक्रमा केली आहे. तर त्यांच्यासोबत आपण आता थोडंसं चर्चा करतोय. बाबाजी बोलिये. मैंने जो यात्रा करी उसके बारे में बताऊं मैं तो न तो मुझे जानकारी थी बाबा बाबा को तो जानकारी थी। बाबा ने सब कुछ बताया है, मुझे जानकारी नहीं थी। पर न जाने 1 साल पहले 18 में मेरा भाव जगा। मैंने यूट्यूब पे देखा और सुना किसी ने यात्रा करी थी। तो मैं सर्च करते-करते वीडियो देखा एक बार तो मेरा मन प्रफुल्लित हुआ। मैंने सोचा जो कुछ हो जाए, चाहे उसके लिए मुझे कुछ भी करना पड़े, मैं करूँगा और मैं यात्रा गया। बाबा मेरे लिए तो वहाँ का वर्णन करना और वहाँ की बातें बताना, मुझे रोना आता है, क्योंकि मैं दिल्ली में भी बहुत रोया हूँ। मैं अभी आपके सामने कैलाश की बात करूँगा तो मैं बात नहीं कर पाऊँगा। मैं जब कैलाश गया, चरण स्पर्श बाबा के साथ गया, बैठा, तो रोने के अलावा वहाँ कुछ नहीं आता है बाबा। मेरा जी करता है कि बस मैं यहीं बस जाऊँ, यहीं मर जाऊँ, मुझे घर कोई जाना नहीं है। पर सांसारिक रूप में बंधे हुए हैं और गृहस्थी है, इसलिए कुछ आना पड़ता है। बाबा ने 5 कैलाश किए हैं, मैंने 4 किया, 1 कैलाश और मेरा बाकी है। वहाँ का अनुभव कोई वर्णन नहीं कर सकता और भगवान की इच्छा जिसको बुलाने की है, जैसे बहुत लोग यूट्यूब देखते हैं, बहुत लोग चैनल बनाते हैं, ये वीडियो बनाते हैं, पर उसके बारे में सर्च कोई नहीं करता। जो बंदा एक बार सर्च कर लेता है, फिर उसके मन में भाव जग जाते हैं, फिर ऊपर से आदेश आता है, तो उसकी यात्रा सफल हो जाती है। जैसे हज़ारों लोग रहते हैं हिंदुस्तान में, लाखों, करोड़ों लोग रहते हैं, 130 करोड़, 50 करोड़ ऐसे लोग हैं।
उनमें से 1000 या 2000 लोगों का नंबर लगता है। वो जो बढ़िया-बढ़िया भक्त होते हैं, अच्छे वाले, उनको भगवान उठा लेता है। घर संदेशा भेजता, बेटा तू आ जा, तेरे पैसे की व्यवस्था मैं करूँगा, तेरे जाने की व्यवस्था मैं करूँ। मैं ज़्यादा पढ़ा लिखा नहीं हूँ, इस बारे में मुझे बहुत रोना आता है, पर भगवान की कृपा है और मुझे भोलेनाथ का आशीर्वाद मिला और वहाँ से हृदय परिवर्तन होता है थोड़ा, यात्रा करने के बाद। इंसान धर्म के रास्ते पे चल पड़ता है और भाव चेंज हो जाता है। ना किसी को झूठ बोलना ज़्यादा, ना किसी की चोरी-चुगली करना, बस 2 रोटी चाहिए हमको, वो मिल जाती है। उसके बाद माई का आशीर्वाद हुआ, पहले पिताजी का आशीर्वाद मिला, फिर अब माताजी का आशीर्वाद मिला, तो हमको 2-3 दिन में घर से उठा लिया। बाबा 2.5 साल से अर्जी लगा के बैठे थे, इनकी अर्जी 2.5 साल में पास हुई, मेरी अर्जी 4 दिन में पास हुई और बस आज मैं परिक्रमा कर रहा हूँ, शायद 25 या 30% परिक्रमा अपनी हो चुकी है। मैं ज़्यादा बता नहीं सकता बाबा, कैलाश के बारे में ज़्यादा नहीं बता सकता। जय शिव शंभू, जय भोले, जय भोले, जय भोले। आप तो स्वर्ग देख चुके हो बाबा जी। हाँ जी, हाँ जी, हाँ जी। अभी स्वर्ग का एहसास आपको हुआ है। हाँ जी, हाँ जी। तो ते बाबा जी नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे। ऐसे ही संत असे सुद्धा संत आपल्याला मयाच्या काठावर भेटतायत आणि नवीन जी आपली माहिती आहे तर ही आपल्या धर्माविषयी भगवंताविषयी हे आपल्याला तिकडे कळते. तर मीही असा अनपढ होतो, पण मयाच्या किनाऱ्यावर आलो आणि मला असे महान संत जे की कैलास पर्वत करून आले. कैलास म्हणजे हे शेवटचं स्थान. आज जर आपण देवलोकाचा जर शेवट बघितला, तर हा कैलास संपलं, कैलास पोहोचलो म्हणजे तिथून संपलं, विश्व संपलं. देवाच्या दरबारातून हे आलेले 2 संत होते. त्यांच्यासोबत आज मयाच्या किनाऱ्यावर आमची भेट झाली. सकाळी थोडीशी भेट झाली होती, बोलणं झालं होतं. पण मी म्हटलं, "बाबाजी नहीं आज तर मैं आपसे जान ही लूँगा. आपका थोडासा मैं हमें नाव म्हणजे आम्ही जिथं थांबलोय, तिथं आम्हाला मयाचा किनारा हा नावेनं क्रॉस करायचा आहे. थोडा वेळ होता, म्हणून आम्ही इथं थांबलो होतो. बाबाजींसोबत थोडी चर्चा केली आणि बस जास्त बोलणार नाही. नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर बाबाजी. बोले कैलाशपति महादेव की जय जय. हो। हर हर महादेव. महादेव, महादेव। तरी हे परिक्रमावासी आपण बघतायत, तर इथं सगळे थांबले होते.